आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज बीड। केज तालुक्यातील उंद्री येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तना दिवशी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई अक्षय मुदंडा यांचे सासरे नंदकिशोर मुदंडा हे गावकऱ्यांना तसंच सप्ताहाला भेट देण्यासाठी आले असता येथील मराठा आंदोलकांनी नंदकिशोर मुदंडा यांना गावात येण्यापासून रोखले। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये मराठा आंदोलन अधिकच उग्र रूप घेते की काय अशी शंका नेत्यांना येऊ लागली आहे। मराठा आरक्षणासाठी केज तालुक्यातील मराठा युवकांनी आंदोलन हातात घेतले असून राजकीय नेते पुढाऱ्यांना गावात येण्यापासून रोखले जाऊ लागले आहे। त्यामुळे आता लोकसभा तोंडावर असताना राजकीय नेत्यांना प्रचार करण्यासाठी गावांना येण्यासाठी मोठी अडचण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे। केज तालुक्यातील उंद्री येथे आज 18 मार्च अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त आमदार नमिताताई अक्षय मुदंडा यांचे सासरे नंदकिशोर मुदंडा हे भेट देण्यासाठी गावामध्ये आले, परंतु मराठा आंदोलकांनी मुदंडा गावामध्ये येताच त्यांची गाडी अडवून त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात विचारणा करत त्यांची गाडी अडवली। गाडी अडवल्यामुळे नंदकिशोर मुदंडा यांचा राग अनावर झाला। तू कोण गाडी अडवणारा? या रस्त्याने मी समोर जाणार आहे, चल बाहेर जाऊ, आपण कोण तुझ्याबरोबर येतो ते बघतो, अशा तिखट शाब्दिक प्रतिकार नंदकिशोर मुदंडा यांनी मराठा आंदोलकांवर केला। वेळीच येथील नागरिकांनी मध्यस्थीची भूमिका निभावत होणारा वाद टाळला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज।